₹100 विभक्तांसाठी कंपनीच्या जाहिरातीनिमित्त फक्त ₹100 हे पहा, मंडोगण फलाटाचा आठवडे बाजार आहे आणि या आठवडे बाजारच्या दिवशी मंडोगण फलाटा येथे हा सतत वाहणारा रस्ता आहे आणि हा गतिरोधकच्या जवळ अगदी रस्त्यावरच हे पहा, याने आपलं तांदूळ विक्री आणि एकाने हे बॅरल विक्रीचं लावलेलं आहे. तर या ठिकाणी अपघात होऊ शकतो, अशा ठिकाणी त्यांनी ही गाडी लावलेली आहे आपल्या व्यवसायाची. नहीं मेरे भाई नहीं आप ₹1 काम आएगा। भाईजान, सरदार जी, ओ राजा, आपने रोड पे गाड़ी लगाई है इधर, हाँ? नाश्ता कर रहे, अभी माल बेच रहे, नाश्ता कर रहे। रोड पे गाड़ी मत लगाओ, एक तो अंदर लगाओ. ओके सर, ओके. असू द्या, इथं माणसं आमच्या गावातली मारणार आहेत ऍक्सिडेंट झाल्यावर. देताय का तुम्ही त्यांचा खर्च? जर घटना घडली, वाहन हो का आता वाहन आले जोरात, त्या वाहन चालकाचं नियंत्रण सुटलं, बघा धंदेवाल्यांनी जर आपल्या गावात यायचं नाही म्हणलं, येऊ नका नाही कोण म्हणलं अशा रस्त्यावर. आप लोग बाहर का आदमी तुम मुझे बत सिखा, तुझे हम क्या कहते हैं, इधर एक्सीडेंट होता है, गाड़ी जल्दी हिलाओ नहीं तो पुलिस आएगी. बाकी हमें मत सिखाओ. आपको धंधा करने को कौन ना बोल रहा नहीं. आप रोड पे देखो बीच में हे पहा, रस्त्याच्या अगदी मधोमध ही वाहनं लावली जातात आणि व्यवसाय करतात. जर अशा एखाद्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यास, अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? वाहतुकीची कोंडी होत आहे या ठिकाणी. मंडोगण फलाटा येथे आठवडे बाजारच्या दिवशी हा प्रकार आहे. गाडी रस्त्यात ज्याची आहे त्याचा, गाडी ज्याची रस्त्यात आहे त्याचा अहो प्या ना. पण गाडी इकडे जागा ना, तुम्हाला 5 फूट जागा लावा ना, इकडे लावायची ना, प्या नाश्ता करायचा ना. अंतर किती गाडीचं बघा ना, 10 फूट तुम्ही जागा सोडून लावली. रस्त्यात गाडी नाही का तुमची? हे पहा, रस्ता इकडे सोडून म्हणजे वाहतुकीला कोंडी आहे का नाही? ऐका, वाहतुकीला कोंडी आहे का नाही आपली, तो विषय नाही. नाही ते तुमचं तुम्ही ठरवा. रस्त्यात वाहन लावायचं नाही फक्त.